पावसाळा आहे आणि तोंडाला चव नाही, मग आज बनवूया गरमागरम पिठी भात आणि झणझणीत सुक्या बांगड्याची चटणी। ही रेसिपी एकदम सोपी आहे, अगदी 20 मिनिटात तयार होते। ताटात वाढलं की बोटं चाटायची वेळ येईल। माझ्या घरी आज या रेसिपीची डिमांड होती, म्हटलं चला तर मग करूयात। मौसूद गरमागरम भात वर गरमागरम वाफाळती पिठी आणि सोबत सुक्या बांगड्याची चटणी, अशी की आजीच्या हातच्या चवीची जुनी आठवण येते। ना जास्त वेळ आणि जास्त मसाला वापरलेली ही रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत माझ्या पद्धतीत स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहे। ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। नमस्कार, मी श्रावणी झोम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत। चला रेसिपी बघूयात। आज बनवतोय पिठी भात आणि सुक्या बांगड्याची चटणी। त्यासाठी प्रथम आपण इथे 2 सुके बांगडे घेतले आहेत, हे मी गावातूनच आणलेले आहेत। तर आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। आपण गॅसवरच भाजायचे। ही अशी जाळी गॅसवर ठेवून गॅस पेटवून घेऊयात आणि हे बांगडे भाजूयात। असं तर गावी बांगडे चुलीवर भाजतात, आता चुलीसाठी दुसरा पर्याय म्हणून गॅसवर भाजतोय। तर हे बांगडे दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे। आतील मासा चांगला भाजला गेला पाहिजे, कुठे कच्चा राहिला नाही पाहिजे, याची आपण काळजी घ्यायची आहे। त्या कडेने डोकं शेपटी सगळीकडून छान भाजून घेतलेला आहे। 2 ते 3 मिनिटात हा भाजून झालाय। तर हा आता एका ताटावर काढूयात। थोडासा गार झाला की ह्या बांगड्यावरचा करपट असा हा जो भाग आहे तो सुरीने खरवडून काढून घ्यायचा। कडेने वरून सगळीकडून काढून घ्यायचा आहे। हा अशा पद्धतीने आता आपल्याला नको असलेला भाग काढून घ्यायचा। वरच्या डोक्याचा भाग आणि शेपटीचा भाग, मधला काटा काढून घ्यायचा। हा बघा, तुम्ही बघू शकता मासा मस्त भाजला गेला आहे। ह्याचे जेवढे आजूबाजूचे काटे काढून घेतले तसेच दुसऱ्या माशाचे पण काटे काढून घ्यायचे। आता माशाचा मांसल भाग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। असे माशाचे बारीक तुकडे करायचे। छान असे हे तुकडे करून घेतलेले आहेत। हा फक्त मोठा मासा असाच ठेवलाय। आता या भाजलेल्या बांगड्याची कांदा टाकून भाजी बनवू शकतो, किंवा तेलात तळून पेज किंवा डाळ भातासोबत खाऊ शकतो, किंवा असंच जेवणात तोंडी लावायला म्हणून घेऊ शकतो। गावी तांदळाच्या पेजेसोबत असा हा चुलीवरचा भाजलेला बांगडा खातात, खूप भारी लागतो हा असा बांगडा। तर आता ह्या बांगड्याला खोबरेल तेल लावून घ्यायचं। ही रेसिपी मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे। आजी अशा पद्धतीने खोबरेल तेल लावायची, पण पूर्वी आमच्याकडे खोबरेल तेलातच जेवण बनवायचे। कालांतराने खोबरेल तेल कमी वापरायला लागले, फक्त ठराविक पदार्थच खोबरेल तेलात बनवतात। तर खोबरेल तेल सगळ्या माशाला लावून हे सध्या आता बाजूला ठेवून देऊयात। आता आपण पिठीची तयारी करू। त्यासाठी एक रेग्युलर वाटी कुळथाची पिठी घेतली आहे। पिठी चाळून घेतली आहे। आता थोडं थोडं पाणी घालून पिठी मिक्स करून घ्यायची। कुळथाच्या पिठीत भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, म्हणून कोकणी आणि मालवणी लोक आठवड्यातून एकदा तरी पिठी भात बनवून खातात। पिठी भात म्हणजे त्यांचा जणू कम्फर्ट फूडच आहे। ही अशी गुठळी न होऊ देता पिठी मिक्स करून बाजूला ठेवून द्यायची। आता फोडणीसाठी बेसिक काही गोष्टी लागतील। जास्त तामझाम न करता फक्त लसूण तेवढी ठेचून घ्यायची आहे। फोडणीसाठी एका पातेल्यात 2 ते 3 चमचे तेल गरम केलं, त्यात अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं तडतडलं की 10 ते 12 ठेचलेली लसूण घातली। लसणीची मस्त खमंग फोडणी केली। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घातली। मग लहान कापलेला कांदा घालून परतवला। मध्यम आचेवर कांदा चांगला परतवायचा। कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या परतायच्या। तिखट हवं असेल तर अजून एखादी हिरवी मिरची घालायची। तेलात कांदा चांगला शिजला की भिजलेली पिठी त्यात ओतायची। वर थोडं पाणी घालायचं आणि सतत ढवळायचं। पिठीला गुठळी यायला नाही द्यायची। 2 ते 3 मिनिटांनी थोडी उकळी आली की 1 लहान चमचा मीठ घालायचं आणि छान ढवळायचं। आता पिठीतलं पाणी आटून पिठी थोडी घट्ट झाली आहे, तर त्यात गरजेनुसार पाणी घालून पिठी पातळ करायची आणि लहान गॅसवर शिजवायची। 5 मिनिटात पिठी शिजते। आता यात न विसरता 3 ते 4 कोकम घालायचं, कारण या कोकममुळेच पिठीला भारी चव येते। वर थोडी कोथिंबीर घालायची। वर आवडीप्रमाणे ओलं खोबरं घालायचं। ही अशी मस्त पारंपरिक कुळथाची पिठी तयार झाली आहे।
तर आता सुक्या बांगड्याची चटणी करायला घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 6 ते 7 लसूण घ्यायचे, पाव इंच आलं घ्यायचं, 2 बेडगी मिरची घ्यायची. चटणी तिखट हवी असेल तर अजून एखादी मिरची घेऊ शकता. 1 छोटी वाटी ओलं खोबरं घ्यायचं, पाव चमचा मीठ घालायचा. आता हे पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं. थोडंसं जाडसर वाटून झालं की त्यात 1 इंच एवढं चिंच घालायचं किंवा लिंबाचा रस घालायचा. इथे आपण बांगड्याची चटणी करतोय म्हणून चिंच घेतला आहे. तर ही चटणी वाटून घ्यायची. आता ही तयार वाटलेली चटणी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता जो आपण खोबरेल तेल लावलेला सुका बांगडा ठेवला होता तो घ्यायचा आणि बारीक कुस्करून ह्या चटणीमध्ये मिक्स करायचा. इथे मी खोबऱ्याच्या हिशोबाने अर्धा भाजलेला बांगडा कुस्करून घेतलाय. मस्त अशी चटणी तयार होते. आजीच्या हातची अशी चटणी लहानपणी मी खूप खाल्ली आहे. ही चवीला खूप छान लागते. ही अशी चटणी पाहिली की लगेच तोंडाला पाणी सुटतं. ही तयार चटणी बाउलमध्ये काढून घेऊयात. आपली सुक्या बांगड्याची चटणी सुद्धा तयार झाली आहे. पिठी भातासोबत नॉनव्हेज म्हणून सुका बांगडा किंवा सुकट कुठलाही प्रकार चालतो, पण व्हेज खायचं तर मालवणी स्पेशल बटाट्याचं काप याचं कॉम्बिनेशन जास्त चालतं. तर मी ही बटाट्याची कापं करून त्यांना मीठ, हळद, मालवणी मसाला आधीच लावून ठेवला होता आणि त्याचं पाणी गाळून घेतलं होतं. आता यात 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 4 चमचे रवा, थोडा मालवणी मसाला आणि किंचित मीठ घालून कोटिंगसाठी तयार केलंय. तर ही बटाट्याची कापं पिठात बुडून पॅनवर तेल घालून फ्राय करून घ्यायची. अगदी 2 मिनिटात ही कापं फ्राय होतात. ती परतून घ्यायची. ही दोन्ही पण कापं 3-4 मिनिटांमध्ये तयार झाली आहे. तर अशीच बाकीची करून घेणार. तर आता आपली कुळथाची पिठी आणि चटणी सुद्धा तयार झाली आहे. कुळथाची पिठी किंवा कुळथाचं पिठलं हा पौष्टिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. कुळीत पिठात भरपूर प्रमाणात लोह, प्रथिनं आणि कॅल्शियम असतं. ही पिठी पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये शरीराला ऊब देण्यासाठी बनवली जाते. ही पचनास हलकी आहे, तसेच कंबरदुखीवर गुणकारी आहे. ह्या पिठीसोबत बटाट्याचे काप प्रामुख्याने खाल्ले जाते, कारण हे दोन्ही पदार्थ झटपट तयार होतात. तसेच त्यासोबत कुठल्याही भाजीचा प्रकार चालतो. कोकण, गोवा, मालवण भागामध्ये ह्या पिठीसोबत सुकी मच्छी, सुकट यासोबत खाल्ली जाते. खास करून सुक्या बांगड्यासोबत याचं कॉम्बिनेशन खूप जास्त खाल्लं जातं आणि सर्वांना ते आवडतं देखील. गरमागरम वाफळता भात आणि त्यावर गरमागरम कुळथाची पिठी किंवा पिठलं, वर कोथिंबीर आणि भरपूर सारं ओलं खोबरं घालून खाणं म्हणजे स्वर्ग सुखच आहे. आजीच्या आठवणीची सुक्या बांगड्याची चटणी ह्या भातासोबत अप्रतिम लागते. तसेच नुसता भाजलेला बांगडा खोबरेल तेल लावून पिठी भातासोबत खाल्ला तरी पण भारी लागतो. तर आजची कुळथाची पिठी आणि बांगड्याच्या चटणीची रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर श्रावणीज होम किचनला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.